मंडळी, वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। या चोरट्यांचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे चोरटे किती स्मार्ट चोरी करणारे आहेत। रिसोड शहरातील एकनाथ खंडप्पा ई चौपाल या खासगी कृषी बाजाराचं कार्यालय या चोरट्यांनी फोडलं। यावेळी कुलूप तोडून चोरट्यांनी 2,45,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। या चोरीनंतर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी रिसोड पोलिसांकडून सध्या त्यांचा शोध सुरू आहे। बँकेतून काढलेले शेतकऱ्याचे 50,000 रुपये चोरट्यानं पळवले। नांदेडच्या हिमायतनगर मधली ही घटना आहे। हिमायतनगर वारंग टाकळी इथे एका शेतकऱ्यानं बँकेतून 50,000 काढले। यानंतर 50,000 काढून पिशवीत ठेवले असता चोरट्यानं त्यांच्या पिशवीतील 50,000वर डल्ला मारलाय। या प्रकरणामध्ये चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। दागिने घालणं म्हणजे चोरट्यांना आमंत्रित करणं ठरतंय का? आणि चोरट्यांना कायद्याचा धाक खरंच उरलाय का? हे प्रश्न उत्तराखंडच्या रुडकीतील ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा पडतील। ही वृद्ध महिला आपल्या पतीसोबत बाईकवरून आली। यावेळी दोघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला। या ठिकाणी आल्यानंतर पुढे रस्ता नसल्याचं पाहून त्यांनी बाईक वळवली। मात्र ती वळवताना बाईक चालवणाऱ्या चोरट्यानं साथीदाराच्या ताब्यात बाईक दिली आणि तो या महिलेच्या दिशेने गेला। काही काळाच्या आतच त्यानं महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली आणि पळ काढला। पळत येऊन तो बाईकवर बसला। त्याच्या साथीदारांना बाईक दामटवली आणि ते पसार झाले। उत्तराखंडच काय, आता अशा धूम स्टाईल चोरट्यांचा सुळसुळाट सगळीकडेच वाढलाय। त्यामुळे दागिने घालून जर बाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या। मंडळी, चोर कुठे चोरी करतील सांगताच येत नाही। घर, बँक, दुकानं वगैरे ठीक होतं, पण या व्हिडिओतील चोरट्यानं चोरीसाठी चक्क एक मेडिकल निवडलं। ही घटना आहे गुजरातच्या गांधीनगरमधली। एका मेडिकलचं कुलूप तोडून हा चोरटा आत घुसला आणि कुठल्या तरी अवजाराच्या साहाय्यानं बघा कसा लॉकर तोडायचा तो प्रयत्न करतोय। यानंतर मेडिकलमधील रोकड आणि काही वस्तू हा चोरटा लंपास करताना दिसतोय आणि तिथून तो नंतर फरार झाला। त्यामुळे प्रश्न पडतोय की लोभाच्या या आजारावर औषध तरी काय? मंडळी, हा सगळा राडा चक्क पोलीस ठाण्याजवळ घडलाय आणि याचा पोलिसांना सुद्धा थांगपत्ता लागला नाही। मंडळी, हा राडा उत्तर प्रदेशच्या जौनपुरामधला आहे। पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेल्या 5 हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला केलाय। यावेळी ऑटो चालकावर गोळी झाडण्यात आली आहे। यामध्ये धावत असताना गोळी खांद्याला लागून तरुण जखमी झाला। दरम्यान जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे।